नमस्कार. व्यवसाय म्हटलं की अनेक अडीअडचणी आल्या, चढ उतार आले. मात्र त्याच अस्थिर व्यवसायाला स्थिर करण्यासाठी MEA नेहमी कार्यरत असते. याही वर्षी MEA एक असा एक्स्पो आयोजित करत आहे ज्यामुळे प्रत्येक मराठा व्यावसायिकाला जागतिक ओळख मिळेल. अर्थातच MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो. आणि याच जागतिक प्रवासाचा अभिमानास्पद भाग म्हणजे आपल्या सोबत उपस्थित आहेत ग्लॉसजेनिक कार स्टुडिओचे सर्वेसर्वा माननीय श्री नवनाथ गुंजवटे साहेब. नमस्कार साहेब. नमस्कार मॅडम. साहेब, तुमच्या व्यवसायाच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली? माझ्या व्यवसायाची सुरुवात ही 2000 साली झाली. 2000 साली मी फार्मासिस्ट, मी बेसिकली फार्मसी करून मी ब्ल्यू क्रॉस फार्मास्युटिकल मध्ये काम करत होतो. पण काम करत असतानाच मला व्यवसायासाठी दुकान टाकायचा हा माझा एक मोटिव्ह होता. त्यासाठी माझ्याकडे फायनान्शियल कंडिशन चांगली नसल्यामुळे मी जॉब करायला लागलो. पण त्याच्यातच मला काही मित्रांमध्ये ह्या व्यवसायाची थोडीशी माहिती मिळाली आणि तिथून माझी ह्या व्यवसायाची सुरुवात झाली. अच्छा, जवळजवळ 25 वर्ष तुम्ही ह्या व्यवसायात आहात. हो. तुमच्या व्यवसायातला असा कुठला टर्निंग पॉइंट होता ज्याच्यामुळे तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आणि तुमच्या बिझनेस मध्ये एक चांगला बदल झाला असं तुम्हाला वाटतं? मला या व्यवसायामध्ये काम करत असताना अनेक चांगल्या लोकांच्या सानिध्यात येत राहिलो आणि त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस लर्निंग करत राहिलो. नवीन नवीन काहीतरी गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्याच्यामध्ये असा टर्निंग पॉइंट एक वेळ आला असं की खूप मोठी व्यक्ती आहे, तुम्ही एखाद्या कुठल्या तरी वेगळ्या फेज मध्ये गेल्यानंतर कनेक्शन हा तुमचा जो पार्ट असतो ना तो फार महत्वाचा असतो. त्या कनेक्शन पार्ट मुळे मला एकदम मोठ्या लेवलला बिझनेस स्केल करता आला आणि ते हा पूर्णपणे तुमच्या एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मुळेच होऊ शकतो. अच्छा, खरं तर तुमचा बिझनेस हा इतरांपेक्षा वेगळा आहे. तुमच्या बिझनेसचं असं काय वेगळेपण आहे जो तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवतं, खास बनवतं? आमचा हा व्यवसाय जो आहे तो ऍक्च्युली सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काउंट केला जातो आणि या व्यवसायामध्ये म्हणजे लोकांना आपली गाडी चांगली दिसावी, चांगली राहावी यासाठी खूप गरज असते. पण त्याचा अवेअरनेस लोकांना फार कमी येत असतो की कशा पद्धतीने आपण मेंटेन केली पाहिजे गाडी, कशा प्रकारे सुंदर गाडी राहील कशी. कारण सुरुवातीला लोकांमध्ये नवीन गाडी घेतल्यानंतर जेवढा इंटरजेस्टिकपणा असतो तो नंतर राहत नाही. तर त्याला मेंटेन करण्यासाठी आमच्या ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी प्रोटेक्शनच्या आहेत त्या आम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतो. अच्छा, खरं तर तुम्हाला 25 वर्षाचा व्यवसायातला अनुभव आहे. आता जे नवीन उद्योजक आहेत, जे व्यवसायात येऊ पाहतात, त्यांना तुम्ही काय फॉर्म्युला सांगाल, काय सांगाल तुम्ही त्या नवीन उद्योजकांना? मी नवीन उद्योजकांसाठी एकच गोष्ट सांगेल की तुम्ही कुठलाही व्यवसाय करा, तो कन्सिस्टन्सी आणि त्याच्यात पेशन्स हा पार्ट जर तुमच्यामध्ये गुण जर अंगीकारला तर तो कुठलाही व्यवसाय यशस्वी होऊ शकतो, एवढं माझं एकदम ठाम मत आहे. आणि तुम्ही MEA सोबत कधीपासून आहात किंवा MEA सोबतचा तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे? MEA सोबतचा एक्सपिरियन्स माझा फारच छान आहे. कारण मी गेले 25 वर्ष झाले या व्यवसायामध्ये काम करत असताना मला अशा कुठला तरी मराठा उद्योजकांसाठी ही कुठली संघटना एक काम करते हे ज्यावेळेस मला समजलं त्यावेळेसच इमिडिएटली मी संघटनेशी जॉईन झालो. कारण माझा स्वतःचा एक मोटिव्ह आहे की एक नवीन उद्योजक, मराठा उद्योजक घडवणे हे माझं उद्दिष्ट आहे. आणि याच्या ग्लॉसजेनिक डिटेलिंग स्टुडिओचे एक फ्रँचायझी मॉडेल आहे आमचं. त्याच्या माध्यमातून आम्ही हा बिझनेस स्केल करण्याचा प्रयत्न करतोय. मराठी मुलांसाठी हा व्यवसायाचा एक प्लॅटफॉर्म क्रिएट करण्यासाठी मी काम करतोय आणि ह्याच्यात निश्चितच ह्याच्यात उद्योजक घडवण्याचं माझं जे स्वप्न आहे ते कम्प्लीट होईल. आणि तुम्ही आताच नुकता होणाऱ्या MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो आहे त्याच्यात स्टॉल बुक केलाय, सो त्याच्या मागचं काय कारण आहे? त्याच्या मागचं एकच उद्देश आहे की मी जो व्यवसाय करतो, गेले 25 वर्ष झालं व्यवसाय करतो आणि या व्यवसायामध्ये खूप मोठी संधी आहे आणि याच्यातून माझ्या ग्लॉसजेनिकच्या माध्यमातून काही उद्योजक जरी घडले तरी माझा हा प्रयत्न सफल होईल असं मी मानतो. MEAचा जो इंटरनॅशनल एक्स्पो आहे जो आता फेब्रुवारी-मार्च मध्ये घडणार आहे, सो यामुळे नवीन जे उद्योजक आहेत तर त्यांना कुठली दिशा मिळेल असं तुम्हाला वाटतं किंवा त्याच्यातून काय फायदे होतील लोकांना? बेसिकली मराठा उद्योजक मराठा कम्युनिटी म्हटलं की बऱ्यापैकी लोक ट्रॅडिशनल एकतर नोकरी करणं किंवा तुमचं शेती ह्या रिलेटेडच फारसा लोकांचा कल असतो. व्यवसायाकडे लोकांचा फार कल नसतो. तर ह्या MEAचा जो आताचा जो
जो प्लॅटफॉर्म क्रिएट केलेला आहे, एक्सपोचा जो प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यामातून बऱ्याच उद्योजक घडण्यासाठी चालना मिळेल आणि लोकांना एक इन्स्पिरेशन मिळेल की असेही आपल्या कम्युनिटीमध्ये लोक काम करतात, तर आपणही काम व्यवसायामध्ये उतरला पाहिजे. कारण तर व्यवसायामध्ये आज गुजराती मारवाडीची फॅमिलीचे परंपरागत व्यवसायामध्ये काम करतात. तो जो माइंडसेट आहे, तो माइंडसेट चेंज होण्यासाठी लोकांनी, आमच्यासारख्या लोकांनी प्रयत्न केले पाहिजेत. आणि निश्चितच MEAचं काम ह्याच्यासाठी खूप मोठं आहे. वर्षानुवर्ष ते काम करत आलेत. MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो संदर्भात तुम्ही काय आवाहन कराल? MEAच्या अतूट विश्वासाच्या जोरावर मी MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो मध्ये सहभाग घेतलेला आहे. माझा स्टॉल नंबर आहे AS6. मी स्वतः तिथं सहभागी होत आहे. तुम्ही सहभागी व्हा. थँक्यू. धन्यवाद.